दिली आहे। तर सोलापूरमध्ये विडी उद्योजकांचा महाराष्ट्र सोडून तेलंगणामध्ये जाण्याचा इशारा आहे। मोठी बातमी आहे। राज्य सरकारने विडी कामगारांचे वेतन वाढवण्याचे आदेश काढले, त्यानंतर विडी कारखानदार संतप्त झाले। सरकारने वेतनवाढीचा आदेश रद्द न केल्यास तेलंगणामध्ये जाऊ असा इशारा यांनी दिलेला आहे। कामगारांना कोणतीही वेतनवाढ हवी नसूनही सरकार केवळ काही संघटनांच्या मागणीवरून हा आदेश काढतंय असं उद्योजकांचं म्हणणं आहे। कारखाने बंद झाले तर 40 ते 50 हजार विडी कामगार बेरोजगार होतील आणि त्यामुळे आता या संदर्भात काय निर्णय घेतला जातो हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। कॉस्ट कटिंग करून किंवा कमी भावामध्ये बिडी कशी विकता येईल, लोकांना अफोर्डेबल कशी होईल ह्याच्यासाठी झगडावं लागतंय। तिथे जर का 379 रुपये जर का मजुरीचा भाव द्यावा लागला तर हे आमच्या दृष्टीने पूर्णपणे अनइकॉनॉमिकल होणार आहे। बरं, आमचेच कारखाने तेलंगणामध्ये आहेत, तिथं 236 रुपये मजुरी आहे। तिथं हे कारखाने शिफ्ट जर केले तर आमच्यावर हा बोजा पडणार नाहीये। 2 ते 2.5 लाख लोकांचा रोजगार, त्यांचा रोजगार आणि त्यांच्या कुटुंबावर तो परिणाम होणार आहे। तर फक्त आमचं म्हणणं हेच आहे की डाव्या संघटनांनी, इतर संघटनांनी पण पूर्णपणे विचार करावा आणि विचार केल्याशिवाय त्यांनी कुठलीही गोष्टीबद्दल अंमलबजावणीसाठी त्यांनी सरकारला तगादा लावू नये। कारण जर तगादा लावला तर आता आम्ही सांगितल्याप्रमाणे कसल्याही परिस्थितीमध्ये 1 सप्टेंबरपासून सोलापूरवरील विडी उद्योग हा शेजारी राज्यात म्हणजे तेलंगणामध्ये शिफ्ट होणार आहे। तर सोलापूर विडी उद्योजकांचा महाराष्ट्रातून तेलंगणामध्ये जाण्याचा इशारा आहे, त्यामुळे आता या संदर्भात काय निर्णय घेतला जातो हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। सरकारने वेतनवाढीचा आदेश रद्द करायला हवा अशी मागणी त्यांची आहे। कारखाने जर बंद झाले तर 40 ते 50 हजार विडी कामगार बेरोजगार होतील।